राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा पवार गुट से कल्याण डुमोली महानगरपालिका चुनाव 2026 में भाग्य आजमा रहे विनोद भोईर, रमेश हनुमंते, माया आंधळे तथा नंदिनी सोनोने ने 13 तारीख की शाम 5 बजे तक पूरे प्रभाग का दौरा किया और मतदाताओं तक पहुंचने की कोशिश की। इस विषय में हमारे संवाददाता चंद्रकांत मोटे ने पैनल नंबर 7 के सभी उम्मीदवारों की मुलाकात ली है। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता आणि पॅनल क्रमांक 7 कल्याण पश्चिम येथे आम्ही आज सर्व उमेदवार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे इथे उमेदवारी लढवत आहोत। आज आम्ही जेव्हा सर्व आमच्या पॅनलमध्ये जेव्हा 7मध्ये फिरलो तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला। तसेच आमच्या पॅनलतर्फे अमध्ये माया आंधळे उभे आहेत आणि ब मध्ये रमेश हनुमंते उभे आहेत, तसेच क मध्ये नंदिनी सोनोने उभे आहेत आणि मी स्वतः विनोद भोईर हा ड मध्ये मी उभा आहे। तसेच आम्ही जेव्हा आज पॅनलमध्ये आम्ही जेव्हा सर्व एकत्र काम करत असताना आमचा कुठलाही भेदभाव नव्हता। आम्ही सर्वांनी एकत्र काम केला आणि त्याचा परिणाम आज आमच्याकडं आम्ही न सांगता एवढे नागरिक आज आमच्या प्रचाराला शेवटच्या दिवशी आले आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला फार सर्व एरियामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा रॅली चालू केली तेव्हा आम्हाला पण वाटलं नव्हतं की आमचा एवढे लोक समाजातल्या घटकातले आम्हाला जुळत जातील आणि त्याप्रमाणे आम्हाला ते सर्व जुळत गेले आणि आम्हाला या कार्यकर्त्यांनी एक बळ दिला। त्यांच्या बळावरती आज आम्ही तिथे आज विचार करतो की आम्ही आज निवडून आलेलो आहे 100%। एवढंच का आता थोडी आमची लढाई बाकी आहे, ती लढाई कार्यकर्ते आम्हाला निश्चित जिंकून देतील व आम्ही चारही उमेदवार न कुठला भेदभाव करता येथे निवडून येऊ। तसेच आमचे जे दादांनी आमच्यावरती जो विश्वास टाकला अजितदादांनी त्या विश्वासाला तडा न जाता तसे आमचे नेते हिंदूराव साहेब व जिल्ह्याचे अध्यक्ष आप्पाजी शिंदे व आमचे जिल्ह्याचे कार्यकर्ते व शहराचे कार्यकर्ते विधानसभेचे कार्यकर्ते यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला व आमच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी महिलांनी बचत गटांनी व पुरुषांनी विविध क्षेत्रातल्या तरुणांनी आज आमच्याकडे तरुण पिढी फार जोडलेली आहे। त्याच्यामुळं आम्ही जास्तीत जास्त आमचे पॅनलमधले सीट निवडून येतील आम्हाला व आजूबाजूच्या त्याच्यावरती आम्ही जी आज रॅली काढली त्या रॅलीला भरपूर प्रतिसाद भेटला। आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आमचं स्वागत झालं आणि आम्ही आज अशी ग्वाही देतो जनतेला का जेही तुमच्या समस्या असतील हे आम्ही चारही मिळून आम्ही हे करू। असं बघणार नाही का ब क ड चे आम्ही उमेदवार आहोत, आम्ही एकत्र आहोत, आम्ही आमच्यावर विश्वास ठेवा। आम्ही जनशक्तीने मोठे नसले तरी पण आमच्याकडे जनशक्ती आहे, त्या जनशक्तीच्या जोरावरती आम्ही जास्तीत जास्त काम करू व गरिबांना जास्तीत जास्त आमचा मोबाईल आम्ही असा विचार केला आहे का 24 तास चालू राहील गरिबांसाठी। आमचे दरवाजे त्यांच्यासाठी कधीच बंद राहणार नाही आणि महायुतीमध्ये असल्यामुळं आम्ही कोणाच्याही विरोधात काही बोललो नाही। आम्ही फक्त विकासाच्या विरोधात बोललो। भाजपा असो, शिवसेना असो व राष्ट्रवादी असो आमची महायुती आहे, त्याच्यामुळं आम्ही कोणाच्याही विरोधात बोललो नसो। ते आमचे मोठे बंधू छोटे बंधू असे आम्ही आहोत, त्याच्यामुळं आम्हाला लोकांनी जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे ही मी विनंती करतो। जय राष्ट्रवादी। सोनोने प्रचार करताना आम्हाला घरोघरी गेल्यानंतर आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला भेटला आणि त्यांनी फक्त एवढं की विकास चांगलं व्हायला पाहिजे तेवढंच। तुमच्या पॅनलमध्ये कोण कोण उभा आहे? आमच्या पॅनलमध्ये अ मध्ये आहे माया आंधळे, ब मध्ये आहे रमेश हनुमंते, क मध्ये आहे नंदिनी सोनोने आणि ड मध्ये आहे विनोद भोईर। लोकांना काय आवाहन करणार नागरिकांना? म्हणजे लोकांना म्हणजे असं म्हणताय की तो बदल घडावा, काहीतरी चांगलं करावा तुम्ही नवीन लोकांसाठी। लोकांना संधी भेटलेली आम्हाला तर काहीतरी नवीन करा तुम्ही असं विकास। सुनील आंधळे प्रभाग क्रमांक 7 मधून उभी आहे। मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आणि मी सगळ्या उमेदवारांनी मला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्याचे धन्यवाद। लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? घड्याळाला मतदान करा। अजितदादा मागे बढ़ो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। अजितदादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।